नमस्कार. शासन 4 यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 3% महागाई भत्त्यासह थकबाकी मिळणार. त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे चला सुरू करूया. महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी 2026 हे वर्ष आनंदाची बातमी घेऊन आले आहे. वाढत्या महागाईच्या काळात कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक आधार देण्यासाठी राज्य सरकारने महागाई भत्त्यात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांच्या वेतनात आणि निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये घसघशीत वाढ होणार आहे. शासनाच्या ताज्या निर्णयानुसार आणि केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3% वाढ करण्यात आलेली आहे. याचाच अर्थ असा आहे की कर्मचाऱ्यांना मागील अनेक महिन्यांची थकबाकी देखील येणाऱ्या पगारासोबत दिली जाणार आहे. महाराष्ट्र राज्य शासनाच्या या निर्णयामुळे खालील घटकांना थेट फायदा होईल. महागाई भत्ता हा मूळ वेतनावर आधारित असतो. या 3% वाढीमुळे कर्मचाऱ्याच्या पदानुसार मासिक वेतनात साधारणपणे 1200 ते 5500 पर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. 7व्या वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार राज्य सरकारने केंद्राच्या बरोबरीने हा लाभ दिला आहे. एकीकडे महागाई भत्ता वाढला असतानाच केंद्र सरकारने 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेसाठी पावले उचलली आहे. यासाठी अधिकृत पोर्टल सुरू झाले असून 16 मार्च 2026 पर्यंत सूचना मागविण्यात आल्या आहे. 8व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीनंतर कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात मोठी वाढ अपेक्षित आहे. त्याचा फायदा पुढे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनाही मिळणार आहे. धन्यवाद.